सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी थेट नवी दिल्लीतून। मित्रांनो, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ज्या प्रकारे ओम बिर्लांकडे आपल्या फुटलेल्या गद्दार खासदारांविषयी दाद मागितली होती, अखेर तो निर्णय मित्रांनो ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंच्या बाजूने हा सगळ्यात मोठा निर्णय समोर आला आणि महाराष्ट्रामध्ये 6 बंडखोर खासदारांपैकी एक खासदार उपस्थित नसल्यामुळे या राजकीय नवीन प्रकरणाला नवीन ट्विस्ट आला असून महाराष्ट्रात ही चर्चा रंगली असतानाच ओम बिर्ला आता मोठा निर्णय देत आहेत आणि हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय धक्कादायक तर पुन्हा होणार का या 5 मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक नेमकं मित्रांनो काय घडतंय, पोटनिवडणूक होणार की हे खासदार पात्र ठरणार, ही महत्त्वाची अपडेट। सध्या देशात दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशनाचे सूप आता लवकरच वाजेल, परंतु त्याआधी सुरुवातीलाच पावसाळी अधिवेशन सुरुवात होण्याच्या अगोदर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी सुनावणी पार पडते ती म्हणजे तृणमूल काँग्रेसचे खासदार 20 खासदार आणि उद्धव ठाकरेंचे 6 खासदार। भाजपाला लोकसभेमध्ये आता 2/3 बहुमत हवं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील खासदारांना फोडण्याची तयारी भाजपने सुरू केली असून दुसऱ्या पक्षांना फोडून आपली घरं भरणारी भाजपा आता मात्र लोकसभा अध्यक्ष यांच्या निर्णयावरती सर्वस्व थोपवून आता थांबली आहे। तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले, त्यांनी देखील गद्दारी करून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला। मात्र पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या विरोधात तीव्र अशी संतापाची लाट सध्या पाहायला मिळते आहे। तशाच प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असलं, जनता जरी शांत असली तरी जनता आतून प्रचंड संतापाची लाट घेऊन समोर आहे। या सगळ्या खासदारांना भाजपच्या विरोधात, एकनाथ शिंदेंच्या विरोधात मशाल या चिन्हावरती उद्धव ठाकरे यांच्या मतदारांनी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी, ठाकरेंच्या तालुका गावस्तरीय जिल्हास्तरीय नेत्यांनी यांना निवडून आणलं। मात्र यांनी बडी मोठी गद्दारी करून त्या निवडणुकीमध्ये जे काम केलं होतं त्यांची प्रतारणा केली। आता मात्र यांच्या विरोधात तीव्र असा संताप महाराष्ट्रात सुरू झाला आहे। जरी हा संताप वरवर दिसत नसला, यांनी किती जरी विकास केला, जरी यांनी आपल्या मतदारसंघाचं दुबई, मॉरिशस, सिंगापूर केलं, तर देखील त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभवाला सामोरं जावं लागणार। अशा प्रकारचे 90% सर्वे म्हणजे त्यांच्या विरोधात 90 ते 95% लोकांचा रोष, तीव्र संताप आता वेगवेगळ्या सर्वेतून बाहेर पडताना दिसतोय आणि हाच सध्या चेहरा लोकसभा अध्यक्ष यांच्या समोर मांडला जातोय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असणारे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वीच ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या होत्या। या व्यथानुसार राज्याच्या राजकारणामध्ये तुम्ही आता ओम बिर्ला तुम्ही सर्वस्व आहात, तुम्हीच हा निर्णय घेणार आहात, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या 6 पैकी 5 खासदारांना आपण अपात्र करा, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी केला आहे। कारण की अजूनपर्यंत या नेत्यांची कोणत्याही प्रकारची असं लेटर लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचलं की नाही, हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आता लोकसभा सत्राच्या अगोदर ही सगळी तयारी ओम बिर्ला यांना करून घेऊन तिथे नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल, अन्यथा 6च्या 6 खासदारांना अपात्र करावं लागेल, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे। ओम बिर्ला कोणता निर्णय घेणार, ओम बिर्ला भाजपकडून घेणार की उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्णय घेणार की एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या खासदारांना वाचवणार, हे लवकरच कळेल। मात्र ओम बिर्ला भाजपचं ऐकणार अशी शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे पक्षपातीपणा इथे देखील येतोय। तेव्हा उद्धव ठाकरे पुन्हा याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार का, लवकरच कळेल। मात्र सध्या या 6 खासदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक व्हायला हवी असं लोकांचं म्हणणं आहे। लोकांच्या मतानुसार हे 6 खासदार अपात्र झालेत, तेव्हा आपण देखील या 6 खासदारांना अपात्र करावं अशी लोकांची संतापाची भावना आहे। तेव्हा या 6 खासदारांना
लवकरच फटका बसेल अशी शक्यता निर्माण झाली असून ओम बिर्ला यांच्याकडे सर्वस्व राजकारणात पोहोचलं आहे. तिथेच सर्वस्वी निर्णय होईल.